विचारवंत म्हणून सहभागी होतो, सगळ्या गोष्टी केल्या. सर्वसामान्य मराठ्यांनी मुंबईवर भगवा फडक लावला होता, पण आम्ही टेबलावर हारलोय हे मनोजदादाने आधी मान्य करावं आणि मग आपण एकत्र बसू आणि पुढची रणनीती काय ठरवू. हे तुम्ही अतिशय माझा जबाबदारीने बोलताय, कारण मंत्र्यांच्या नावानं तुम्ही ही गोष्ट बोलताय म्हणून मी तुम्हाला म्हणतोय. दादा हे बघा, 2 सप्टेंबरच्या GR नुसार कुणबी प्रमाणपत्र देता येत नाही हे आजही सांगतो आणि अजून उद्याही ते- ते सत्य असणार आहे, तेव्हाही म्हणत होतो. दुसरं महत्वाचं हम्म. की कुणबी प्रमाणपत्र हे शिंदे समितीने म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या मग हे काळात 98 जे मिळाले ते कुठले 98 मिळालेले प्रमाणपत्र तर आता मिळालेले आहेत ना GRच्या नंतर. ते सांगतो. हा. हे प्रमाणपत्र 2001च्या कायद्यानुसार दिले जातील. ह्या GRच्या आधी जे काही ओबीसीसाठी जे नियम होते त्या नियमानुसारच दिले जाणार आहेत. 2 सप्टेंबरच्या GR नुसार एकही प्रमाणपत्र देता येणार नाही. हा. आज ही घडीला तो GR हायकोर्टात चॅलेंज आहे. मी सन्माननीय विखे पाटलांना म्हणालो की पाटील साहेब, किती प्रमाणपत्र तुम्ही 2 सप्टेंबरच्या GR नुसार देणार आहे, दिलाय? ते म्हणले, योगेशजी, आंदोलन माघारी पाठवलं ना, विषय संपला, हळूहळू करू काहीतरी मार्ग काढू. माझं असं म्हणणं आहे. हे तुम्ही अतिशय माझा जबाबदारीने बोलताय, कारण मंत्र्यांच्या नावानं तुम्ही ही गोष्ट बोलताय म्हणून मी तुम्हाला म्हणतोय. योगेश केदारचा आजपर्यंत रेकॉर्ड आहे. प्रत्येक गोष्ट हा योगेश केदार जबाबदारीने बोललेला आणि जे म्हणतो ते अभ्यासपूर्ण बोललेला आणि ते सगळं सत्य समोर आणलेलं आहे मी नेहमी. आणि माझ्यावर कोणी शंका मराठा समाजातलाही माणूस कोणी घेत नाही. माझं असं आता म्हणणं आहे, मनोज दादाने जे काय आधी जे आव्हान केलेलं आहे मराठा समाजातल्या आंदोलकांना, अभ्यासकांना, मनोज दादांच्या काही गोष्टी मला मान्य आहेत की बाबा आपल्या आपल्यात वाद लागायला नको, आपण आपल्या आपल्यात बसून मिटवू. माझं मनोज दादांना असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्यातला फक्त एक अहंकार, इगो सोडा आणि चळवळीत काम करणाऱ्या लोकांना सुद्धा महत्व देत चला. तुम्ही हुजरेगिरी करणाऱ्यांच्या जर काय प्रभावात राहून लढाई जिंकलेल्या मराठ्यांचं पानिपतच करवणार असणार तर हा योगेश केदार जीव गेला तरी तुमच्या त्या चुकलेल्या गोष्टी मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगणार म्हणजे सांगणार. मी मराठा समाजालाही माझं आव्हान आहे. माझा आणि मनोज जरांगे पाटलांचं काहीही वाद नाही, वैर नाही. नाही नाही, पण वैयक्तिकचा मनोज मुद्दा दादा नाहीये. जरांगे ऐका ना योगेजी, मुद्दा हा आहे की जर समजा अर्जच केला नाही तर प्रमाणपत्र कसं मिळेल? तुम्ही दोष कुणाला देताय, कसा देताय? जागृतीच्या संदर्भात तुम्ही का बोलत नाहीयेत मग? हे बघा दादा, मराठा समाज हा इतका प्रगल्भ आहे आणि राज्यकर्ते जमात राहिलेला हा समाज आहे, शिकलेला समाज आहे. ह्या समाजाला माहिती आहे की आपल्याला काय केल्यावर काय होणार आहे. 2 सप्टेंबरला पासून ज्यावेळेस लातूरला गेले, आता लातूरचे उदाहरण सांगतो, परभणी सांगतो, मी नागपूरमध्ये होतो, आताही इकडे पश्चिम महाराष्ट्रात आलोय सध्या. अनेक लोकांनी मला हे सांगितलं की जर नोंद असेल तरच प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. दादा, आम्ही प्रचंड मेहनत केलेली आहे, कष्ट केलेले, आमची नोंदच नाही, मग आम्हाला प्रमाणपत्र कसं देता येईल, कसं मिळणार आहे? मी म्हणालो सध्या काय ते होणार नाही. आणि मराठवाड्यातल्या 8,500 गावापैकी 7,000 गावामध्ये एकही नोंद आजगत्या नाही. अशा 7,000 गावातल्या मराठा बांधवांना हा GR किंवा अजून दुसरा GR लाभ देऊ शकत नाही. माझं एकच फक्त उदाहरण सांगतो, महाराष्ट्राच्या लोकांना कळलं पाहिजे. दादा, आपण अभ्यासपूर्ण चर्चा घेताय. नरहर कुरुंदकरांनी एक किस्सा सांगितला होता मराठ्यांच्या इतिहासासंदर्भातला. तो मी इथं म्हणजे उल्लेखित करू इच्छितो. मी काही दिवसापूर्वी वाचला, आता लक्षात आलं मला. काय, बाजीराव पहिला यांच्या नेतृत्वामध्ये 1728 ते 30च्या दरम्यान काही लढाया झाल्या, म्हणजे निजामाच्या विरोधात लढाया झाल्या. बाजीरावाने ते जिंकलं, म्हणजे मराठ्यांनी त्या लढाया सगळ्या जिंकल्या. आणि निजामासोबत ज्यावेळेस बोलणी करायला त्यावेळेस मराठी बसले, त्यावेळेस मराठ्यांनी निजामाला हे म्हटलं की बाबा, आम्ही तुमचे मांडलिक आहोत, हे मान्य करा, आम्ही तुम्हाला चौथाई देणार आहे, हे तुम्ही मान्य करा. मराठे सर्वसामान्य लढाई जे जिंकले होते ते टेबलावर बसल्यावर त्या बाजीरावानं काय पदरात पडून घेतलं, तर आम्ही मांडलिक आहे हे मान्य करायला. अरे, तुम्ही ती सत्ता घ्यायला पाहिजे होती, ती गादी घ्यायला पाहिजे होती. ती न घेता तुम्ही काहीतरी चुटूर गोष्टी घेतल्या आणि मराठ्यांचा इतिहास वेगळा राहिला. माझं आजही म्हणणं आहे, मुंबईमध्ये ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की काही मिळालेलं नाहीये. एक मिनिट, मनोज जरांगे पाटील, एक वाक्य. मुंबईमध्ये मनोज दादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वात आम्ही सैन्य म्हणून गेलो होतो, विचारवंत म्हणून सहभागी होतो, सगळ्या गोष्टी केल्या. सर्वसामान्य मराठ्यांनी मुंबईवर भगवा फडक लावला होता, पण आम्ही टेबलावर हारलोय हे मनोज दादाने आधी मान्य करावं आणि मग आपण एकत्र बसू आणि पुढची रणनीती काय ठरवू. मान्य कसं करायचं? बरं, ठीक आहे,
ठीक आहे. आपल्यासोबत राहुल कुल आहेत. राहुलजी, आता आकडेवारी जी आहे 3 महिन्यातली आकडेवारी, तुम्हालाही कल्पना आहे की आता लाखोंच्या संख्येनं लोक आंदोलनात आले होते. गरजवंत तर खूप जास्त आहेत. पण लाखोंचा हा आकडा असताना सुद्धा जर तो आकडा अर्जांचा 594 आणि ज्यांना प्रमाणपत्र मिळाले ते 98, हा आकडा इतका कमी असण्याचं कारण काय? आपण सांगितल्याप्रमाणे लोकांच्या मध्ये जनजागृती करून ज्यांना आवश्यकता आहे त्या सगळ्यांचा आणि ज्यांच्या नोंदी आहेत त्यांच्या जनजागृती करून अर्ज पहिल्यांदा करणं आवश्यक आहे. हम्म. आणि त्यानंतरच शासन हे प्रमाणपत्र देऊ शकतं. परंतु मागचा साधारण 4-5 वर्षाचा इतिहास जर पाहिला तर हा. माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असल्यापासून आणि पुन्हा झाल्यानंतर वेगवेगळ्या उपाययोजना करून मराठा समाजाच्या मागण्या संदर्भामध्ये शासन सकारात्मक राहिलेलं आहे. हम्म. आणि मग वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मग सारथी असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, वेगवेगळ्या मार्गानं मराठा समाजाला सहाय्य करण्याचा प्रयत्न हा सरकारने केलेला आहे. आणि मला हे मान्य आहे की याच्यामध्ये ज्यांच्या मराठा समाजाच्या ज्या काही हैदराबाद गॅजेटनुसार जे नोंदी निघतील त्यामुळे मराठवाड्यातल्या साधारणपणे मराठा बांधवांची जी समस्या आहे ती सुटणार आहे. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळेल. पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या मराठा बांधवांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र ऑलरेडी मिळतंय. विदर्भातला तर तो प्रश्नच नाहीये, तिथं सगळेच कुणबी आहेत. त्यामुळे विशेषतः मराठवाड्यातल्या या हैदराबाद गॅझेटनुसार जी मनोजदादांची मागणी होती, जी शासनानं पूर्ण केली आणि त्यामुळे जो शासन निर्णय झाला त्याचा फायदा निश्चितपणे मराठा समाजाला होईल. आणि शेवटी सगळ्या कायद्याच्या चौकटीनं केलं जाईल, परंतु अर्ज झाल्याशिवाय प्रक्रिया पुढे जाणार नाही. मी शासनाच्या वतीनं नक्की सांगतो की याच्यामध्ये शासनाने जे अभिवाचन दिलेलं आहे त्याप्रमाणे अर्ज आल्यानंतर त्याची व्यवस्थित छाननी करून तात्काळ त्याच्यामध्ये दाखले देण्याची व्यवस्था शासनाकडून करण्याच्या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे. गंगाधर काळकुटे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. गंगाधरजी, स्वागत आहे तुमचं. तुम्ही येण्याच्या धन्यवाद, आधी योगेश केदार यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला. ते असं म्हणाले की जी-आरच्या बद्दल आजही त्यांचा आक्षेप कायम आहे. आज जी परिस्थिती 98 अर्जांच्या बद्दलची आहे ते जी-आरच्या नुसार नाही. जी-आर मध्ये फसवणूक झाली अशा प्रकारची मांडणी ते करतायत. तुम्हाला मान्य आहे का? मगाशी संघर्ष होता, मनोज दादांनी जी सांगितलंय तीच आमची भूमिका आहे. त्यांनी त्याबाबत सविस्तर सांगितलंय. पण फसवणूक झाली किंवा नाही हे दादांनी सांगितलंय. हा. पण योगेशजींना मला सांगायचंय, तुम्ही आता नागपूरला अधिवेशनात होतात, जर काही त्याच्यात कमी जास्त असेल तर सरकारकडून ते दुरुस्त करून घ्या. तुम्ही जात पुढाकार घ्या. मनोज दादांनी सांगितलंय, जर तुम्ही सरसकटचा जी-आर घेणार असाल तर आम्ही मागे सरकू. परंतु सरकारने दिलंय, विश्वास ठेवायला पाहिजे असं मनोज दादांनी वेळोवेळी सांगितलंय. आंदोलक हा आशावादी असतो. आंदोलक मागायची भूमिका आंदोलकाची असते, पण द्यायची भूमिका ही सरकारची असते. तर सरकारने आता पुढे येऊन सांगितलं पाहिजे, सरकारचे प्रतिनिधी आहेत, फसवलंय का त्यांनी खरंच जी-आर दिला हे नाही, ते म्हणतात जी-आर दिलाय ना,